नाशिकच्या कॉर्पोरेट कंपनीमधील लैंगिक अत्याचार प्रकरण आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानं संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडालेली आहे। या प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या वतीने एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने सुद्धा या प्रकरणाची कसून चौकशी केली जाते। कारण तर या प्रकरण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये अनेक महिलांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं होतं। अनेक महिलांना धर्माच्या नावाखाली जे आहेत त्यांना संमोहित करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये सध्या एसआयटी कडून कसून तपास सुरू आहे आणि याच प्रकरणामध्ये सध्या राष्ट्रीय महिला आयोगाकडून सुद्धा कसून चौकशी सुरू आहे, तपास केला जातोय। त्याच अनुषंगाने नाशिकची टीसीएस कंपनी आहे, त्या टीसीएस कंपनीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक सुद्धा जे आहेत मागील 3 दिवसांपासून जो आहे तो तपास करतोय आणि या तपासामधून राष्ट्रीय महिला आयोगाकडे अतिशय धक्कादायक माहिती पुढे आल्याची जी माहिती आहे ती सूत्रांनी दिली आहे। खरं तर राष्ट्रीय महिला आयोगाला तपासामधून कोणती धक्कादायक माहिती मिळालेली आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंध आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानं सध्या राज्यात मोठी खळबळ उडालेली आहे। अनेक महिलांना त्याचबरोबर अनेक तरुण मुलींना या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये ओढून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले होते। त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलेलं होतं आणि याच प्रकरणाची तातडीनं नाशिक पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती। नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। या बाबतीमधली माहिती राज्याच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये तातडीने एसआयटी गठीत करण्यात आली। परंतु जसा जसा तपास पुढे जातोय तसतसं या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली आणि यामध्ये एटीएस पथकाचं सुद्धा जे आहे एटीएस पथक सुद्धा या प्रकरणाचा तपास करतोय। त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय महिला आयोगाकडून सुद्धा केला जातोय। आता राष्ट्रीय महिला आयोग मागील 3 दिवसांपासून टीसीएस कंपनीमध्ये त्यांच्या 4 सदस्यीय पथक दाखल झालेले आहे। त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असताना त्यांनी ज्या पीडित महिला होत्या, पीडित तरुणी होत्या, ज्यांचं लैंगिक शोषण झालेलं होतं, त्यांचा सुद्धा जे आहेत त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली, त्यांची चौकशी केली आणि या चौकशीमधून अत्यंत धक्कादायक माहिती जी आहे या पीडितांनी जी आहे त्या राष्ट्रीय महिला आयोगाला सांगितलेली आहे। ती माहिती काय हे सुद्धा आपण पाहणार आहोत। यामध्ये एक जी पहिली पीडित आहे तिने असं सांगितलेलं आहे की माझे वडील जे आहेत ते कॅन्सरग्रस्त आहेत, ते कॅन्सरच्या आजाराने पीडित आहेत आणि त्यासाठी त्यांना केमोथेरपीसाठी त्यांना काही औषधं लागतात, त्यांना काही पैशाची गरज असल्याचं सुद्धा या पीडित महिलेने सांगितलेले आहे आणि यामुळे हे जे पैसे मला लागतात त्यामुळे मी या ठिकाणी जॉब करायचे, त्यामुळे मला सातत्याने हे जे आरोपी आहेत त्यांच्याकडून माझा मानसिक छळ केला गेला, मला अनेक वेळा जे आहे अपमानित करण्यात आला नाही। हा सगळा त्रास मी केवळ माझे वडील कॅन्सरग्रस्त आहेत, त्यांच्या उपचारासाठी केमोथेरपीसाठी त्यांना औषधं लागतात, पैसे लागतात, म्हणून मी हा सगळा त्रास सहन केला, असं एका पीडितेने सांगितलं। तर दुसऱ्या पीडितेने काय सांगितलेलं आहे की मला माझ्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी जी आहे ती माझ्यावरती होती आणि त्यासाठी मी या ठिकाणी नोकरी करत होते, परंतु छुपा धर्मांतराचा अजेंडा राबवून माझा बळी घेण्यात आला, अशा पद्धतीची व्यथा जी आहेत या दुसऱ्या पीडित महिलेने सांगितलेली आहे। त्याचबरोबर माझे वडील सुद्धा आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले आहेत, घरात अन्नाचा कण नाहीये आणि कुटुंबाच्या पोटाची भूक भागवण्यासाठी मी हा सगळा त्रास सहन केला, अशी पीडा ह्या दुसऱ्या पीडित महिलेनी राष्ट्रीय महिला आयोगाला सांगितलेली आहे। खरं तर ही सगळी आपबीती जी आहे मागील 2 दिवसांपासून राष्ट्रीय महिला आयोग जे आहे ते जाणून घेते। मागील 2 दिवसांपासून राष्ट्रीय महिला आयोग जे आहे टीसीएस कंपनीमध्ये जाऊन सगळं हे जे पथक आहे 4 सदस्यीय पथक आहे ही चौकशी करते। काल जर पाहिलं तर त्यांनी 1.5 तास कसून चौकशी केलेली होती। आज 3रा दिवस आहे। आजच्या दिवशी सुद्धा हे जे पथक आहे टीसीएस कंपनीमध्ये येऊन त्या ठिकाणी पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांच्या बैठकीची व्यवस्था कशी आहे, त्यांचा कामांचे विभाग कसे आहेत, कॅन्टीनची व्यवस्था कशी आहे, वेटिंग रूमची व्यवस्था कशी आहे, या सगळ्या व्यवस्थेची जी पाहणी आहे ती राष्ट्रीय महिला आयोगाकडून जी आहे ती केली जाते। आज 3ऱ्या दिवशी सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी केली जाते। त्याचबरोबर मागील 2 दिवसांपासून जर पाहिलं तर ह्या सगळ्या टीसीएस कंपनीचे प्रकरण झालेलं होतं, त्या सगळ्या प्रकरणाची सध्या झाडाझडती सुरू आहे। महिलांवरही अत्याचार झालेले असतील, त्याचबरोबर महिलांचा कशा पद्धतीने विनयभंग करण्यात आलेला होता, त्याचबरोबर कशा पद्धतीने महिलांना बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न झालेला होता, या सगळ्याच बाबतीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडून जी आहे सध्या चौकशी केली जाते। आणि त्याचबरोबर जर पाहिलं त्या टीसीएस कंपनीने
प्रत्यक्ष जाऊन अनेक ठिकाणांना भेटी सुद्धा दिलेल्या आहेत. अनेक महिलांचे जबाब त्यांनी स्वतः नोंदवलेले आहेत. अनेक पुरावे त्यांनी जे आहेत ते गोळा केलेले आहेत. TCS कंपनीमधील जी कार्यालय आहेत, कॅन्टीन्स आहेत, वेटिंग रूम्स आहेत, त्याचबरोबर विविध विभाग जे आहेत त्या विविध विभागाची जी आहेत आता राष्ट्रीय महिला आयोगाकडून जी आहे ती तपासणी केली गेलेली आहे, पाहणी केली गेली आहे. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये 9 गुन्ह्यांची नोंद सुद्धा जी आहे करण्यात आलेली आहे. खरं तर सुरक्षा व्यवस्था असेल, त्याचबरोबर महिलांसाठीच्या सुविधा आहेत त्याची सुद्धा तपासणी जी आहे ती केली गेलेली आहे. त्याचबरोबर पोष अंतर्गत तक्रार समिती कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहे त्याची सुद्धा तपासणी जी आहे, चौकशी जी आहे ती राष्ट्रीय महिला आयोगाकडून केली गेलेली आहे. हा जो 4 सदस्यीय राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक जे नाशिकच्या TCS कंपनीमध्ये दाखल झालेलं आहे, हा सगळा तपास केल्याच्या नंतर याचा सविस्तर अहवाल जो आहे त्या पथकाकडून जो आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना जो आहे तो सादर केला जाणार आहे. परंतु जर पाहिलं तर जी सूत्रांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार या ज्या पीडित महिला आहेत त्या केवळ कुटुंबाची असलेली अडचण, एका महिलेने जसं सांगितलेलं होतं, पीडितेने सांगितलं होतं की माझ्या वडील कॅन्सरने ग्रस्त आहेत, त्यांना केमोथेरपी करायची आहे, त्यांची औषधं प्रचंड महागडी आहेत, म्हणून मी हा सगळा त्रास गपगुमान जो आहे तो सहन केला. तर दुसऱ्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच होती, घरात अन्नाचा कण नव्हता, मी जर काम केलं नसतं तर माझ्या घरातली चूल पेटली नसती, अशा पद्धतीची व्यथा या दुसऱ्या पीडितेने सांगितलेली आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आता सगळी चौकशी करून राष्ट्रीय महिला आयोग कशा पद्धतीने अहवाल त्यांच्या अध्यक्षांना देतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीतून कोणती अधिकची माहिती पुढे येते हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.